अर्धा किलो रव्याचे छान पांढरे शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारे अगदी मऊसूत लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। लाडू बनवताना तुम्हाला अजिबात पाक बनवावा लागत नाही। वाटी आणि ग्रामच्या प्रमाणाने अगदी योग्य आणि साध्या सोप्या भाषेत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवताना सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप अशी, घरातल्या कोणत्याही वाटीच्या किंवा मेजरिंग कपच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे। त्याने काय होतं, एक तर पदार्थ चुकण्याचा प्रश्नच येत नाही। पहिल्यांदा फराळ बनवायला घेताय की नवीन नवीन लग्न झालंय की अगदी न चुकता तुम्हाला हे लाडू तयार करता येणार आहे। मेजरिंग कपने बरोबर 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे। रव्याचे लाडू मऊसूत होण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची अशी टीप, लाडू बनवण्यासाठी नेहमी आपल्याला 0 साईजचा किंवा अगदी बारीक रवा घ्यायचा आहे, जो अगदी दिवाळीच्या फराळामध्ये आवर्जून वापरला जातो। याने काय होतं माहिती आहे का, तुमचा रवा पटकन भाजला जातो किंवा रवा खाताना कचकच लागत नाही, हे महत्त्वाचं आहे। म्हणून लाडू बनवताना शक्यतो 0 साईज किंवा अगदी बारीक रवा तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे। अर्धा किलो रव्याचं आपण करणार आहोत। तुम्हाला जर 1 किलो रव्याचं करायचं असेल तर त्याचं प्रमाणसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। जर 2 कप तुमचा रवा असेल तर त्याला बरोबर 1 कप तुम्हाला साखर घ्यायची आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात। अर्धा किलो किंवा 2 कप रव्यासाठी 1 कप किंवा 200 ग्राम प्रमाणात साखर अगदी परफेक्ट आहे। साखर तुम्हाला कमी आवडत असेल तर थोडंसं कमी करू शकता, जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर तुम्ही इथे वाढवू शकता, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। साखर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे सिंपली आपल्याला याची पिठी साखर करून घ्यायची आहे। साखर बारीक करत असताना हवं असेल तर अर्धा चमचा वेलचीचे दाणे घातले तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे साखरेबरोबर त्याची सुद्धा पूड होईल। जर तुम्हाला वेलची पूड आवडत असेल तरच तुम्हाला यामध्ये घालायचं आहे। अशी ही मिक्सरला आपण छान बारीक पिठी साखर याची करून घेतलेली आहे। बघू शकता मिक्सरला अगदी 1 मिनिटात तुमची ही पिठी साखर तयार झालेली आहे। आता ज्या वाटीने बरोबर 2 वाट्या रवा, 1 वाटी साखर, बरोबर अर्धा कप किंवा अर्धी वाटी आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात घेतलेलं आहे। म्हणूनच सुरुवातीला सांगितलेलं होतं, घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या किंवा मेजरिंग कपने तुम्हाला ही सगळी जिन्नस मोजून घ्यायचं आहे। 2 कप बारीक रवा, 1 कप साखर आणि अर्धा कप तुम्हाला इथे साजूक तूप असं याचं प्रमाण घ्यायचं आहे। दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की गॅस अगदी आपल्याला बारीक करायचा आहे आणि सुरुवातीला आपण यामध्ये 2 कप रवा भाजून घेणार आहोत। कधी कधी काय होतं माहिती आहे का, रव्यामध्ये थोडासा ओलावा किंवा मॉइश्चर असतं, म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, रव्याचे लाडू बनवताना कोरडं साजूक तूप न घालता सुरुवातीला 1-2 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे यातला मॉइश्चर किंवा ओलावा कमी होतो। रव्याचे लाडूची सेल्फ लाईफ वाढते आणि लवकर ते खराब होत नाही, खातानाही छान लागतात। म्हणून सुरुवातीला रव्याचे लाडू बनवत असताना कोरडंच आपण 2 मिनिटं चांगलं भाजून घेतलेलं आहे। अजिबात रंग आपल्याला याचा बदलायचा नाही। 2 मिनिटांनंतर आपण जे साजूक तूप घेतलेलं होतं अर्धा कप, त्यातलं सुरुवातीला 3 ते 3.5 चमचे आपण इथे साजूक तूप वापरलेलं आहे। जर गरज वाटली तर थोडंसं आपण हे उरलेलं नंतर वापरणार आहोत। साजूक तूप घातलेलं आहे। आता आपल्याला गॅस अगदी मंद करायचा आहे। सुरुवातीपासून अगदी लाडू तयार होईपर्यंत गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे किंवा अगदीच कमी करायचा आहे। साजूक तुपावर साधारणतः आपल्याला अर्धा तास हा रवा भाजून घ्यायचा आहे। अजिबात सोडून द्यायचं नाही, अगदी तळापासून ढवळत याला व्यवस्थित वर खाली करूनच रवा एकसारखा भाजत आपल्याला हे करून घ्यायचा आहे। जर तुम्ही याला सोडून दिलं तर रवा फार नाजूक असतो, पटकन करपतो, रंग बदलतो, म्हणून अगदी एकसारखं तुम्हाला हे भाजून घेणं गरजेचं आहे। कारण रवा तुम्ही कसा भाजताय यावर 90 ते 95% तुमचे लाडू डिपेंड असतात। जर रवा तुमचा व्यवस्थित भाजला असेल तर रव्याचे लाडू खाताना कचकच लागणार नाही, कच्चा लागणार नाही, चवीला अगदी छान लागेल। गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवर आपण बरोबर अर्धा तास हा रवा छान भाजून घेतलेला आहे। छान फुलतो, याची क्वांटिटी थोडीशी वाढते आणि हातावर घेतलं की थोडं खरखरीत रफ लागतं किंवा थोडंसं खाऊन बघायचं, अगदी कुरकुरीत लागतं। खाताना कच्चेपणा जर जाणवत नसेल
तरच तुमचा हा रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे असं समजावं. जर थोडासा कच्चा वगैरे वाटत असेल तर आणखीन 5-10 मिनटं तुम्ही हा भाजू शकता. उरलेलं सगळं तूप घातलेलं आहे, कारण थोडंसं मला कोरडं वाटत होतं, तर संपूर्ण अर्धा कप किंवा 150 ग्राम साजूक तूप आपण इथे वापरलेलं आहे आणि पुन्हा एखाद मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. रवा संपूर्ण भाजला की गॅस बंद करायचा आहे आणि नंतर ही पिठी साखर तयार केलेली यामध्ये आपण घालणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तर साखरेमध्ये घालू शकता बारीक होण्यासाठी, किंवा पावडर असेल तर यामध्ये अर्धा चमचा आवडीप्रमाणे घालू शकता. आम्हाला अजिबात आवडत नाही, कारण रव्यामध्ये स्वतःचा फ्लेवर असतो, स्वतःची चव असते, ती मेंटेन राहण्यासाठी आम्ही घालत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. गॅस बंद करूनच साखर आपल्याला यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या राहता कामा नये इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता अजिबात कढईला रवा चिकटलेला नाही, अजिबात करपलेला नाही किंवा अजिबात याचा रंग बदललेला नाही. झाकण लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं आपण याला असंच ठेवून देणार आहोत. लक्षात असू द्या गॅस आपण बंदच केलेला आहे. साधारणतः 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. झाकण उघडून बघितलेलं आहे. मस्त थोडंसं ओलसर झाल्यासारखं दिसत असेल आणि अगदी छान परफेक्ट आपलं हे तयार झालेलं आहे. खाली काढून घ्यायचं आहे आणि पिठी साखर केलेल्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं आपण हे काढून घेणार आहोत. हलकंसं कोमट असतानाच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत. म्हणजे हे थोडंसं ओलसर होतं, किंवा पिठी साखर आपण यामध्ये घातलेली ना, त्याला थोडंसं मॉइश्चर सुटतं. बारीक केलेलं कढईच्या बाजूलाच काढून ठेवणार आहोत आणि उरलेलं सुद्धा आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. असं करून घेतलं की याला थोडासा ओलावा येतो आणि लाडू वळायला अगदी सोयीस्कर होतात. जर तुम्हाला थोडंसं सुटसुटीत, थोडंसं मोकळं वाटत असेल तर अर्धा एखाद चमचा तुम्ही ते साजूक तूप वापरू शकता. भांड्यामध्ये साजूक तूप घेतलेलं होतं, थोडंसं उरलेलं आहे, तर थोडंसं हाताला लावून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे लहान, मोठा, मध्यम आकाराचे जसे तुम्हाला लाडू हवे असतील तसे तुम्हाला हे वळून घ्यायचे आहे. अजिबात रव्याचा रंग आपल्याला बदलायचा नाही, पण कच्चा सुद्धा ठेवायचा नाही. तर या पद्धतीने वाटीच्या, ग्रामच्या प्रमाणाने तुम्हाला लाडू मी कसे बनवायचे दाखवलेले आहे. असे हे लाडू तुम्ही नक्की करून बघा. अगदी व्यवस्थितच वळले जाणार आहे. अजिबात सुटणार नाही किंवा फुटणार नाही. तोंडात टाकताच विरघळणारे, महिना दीड महिना टिकणारे असे हे रव्याचे बिना पाकाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा. ताजा लाडू एक फोडून दाखवलेला आहे. बघू शकता मस्त छान दाणेदार आणि अगदी तोंडाला पाणी आणणारे हे लाडू तयार झालेले आहे. अर्धा किलो रवा बाकीची जिन्नसं साधारणतः 750 ते 800 ग्राम तुमचे हे लाडू तयार होतात. लहान, मोठे, मध्यम आकाराचे जसे तुम्हाला आवडत असतील तसे हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता. नक्की दिवाळीला करून बघा. कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. दिवाळीच्या आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा नक्की कळवा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.